हा, जय गुरु. जय गुरु सर. जय गुरु. तर जय गुरु. जय गुरु. जय जय गुरु. गुरु सर. हा, तर आपण कधी एकत्र असा वर्ग किंवा घेतलं नव्हतं दोन्ही बॅचेसचं. तर हो. आज आपण दोघांनी एकत्र आणूया आणि त्याचा दोन्ही जय उद्देश. गुरु. जय गुरु. जय गुरु. हा, तर दोन तीन उद्देश आहेत. एक तर नाही. काही नावाने तरी होईना, म्हणजे आपल्या कॉलवरती तरी आपला एकमेकांशी परिचय होईल त्याच्यावरती, दोन्ही बॅचेस मधल्या लोकांचा. नंतर दुसरं, काही जी आता आपल्याला पुढे जी वाटचाल करायची आहे त्याच्याविषयी जी चर्चा आहे ती आपण कॉमन करणार आहोत. आणि तिसरं मला बोलायचं आहे की थोडासा तो एक मी नवीन उपक्रमाचा विचार करतोय, तर त्याविषयी अर्थात त्याचा आणि संस्कृतचा म्हणजे कंपल्सरी नाही आहे ते. आपण तर सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांचं अगदी परीक्षेत मी बघितलं अगदी प्रत्येक जण अगदी झटून अभ्यास करत होता, शेवटी शेवटी तरी. आणि सगळ्यांनी छान पेपर सोडवले आहेत. अर्थात मी डिटेल वाचले नाही, पण ओझर ते बहुतेक सगळे बघितले मी. तर खूप म्हणजे छान हे केलेलं दिसतंय सगळ्यांनी, अभ्यास आणि प्रयत्न पूर्ण केलेले दिसत आहेत. तर त्याबद्दल थँक्यू सर. त्याबद्दल थँक्यू. सगळ्यांचं. आणि बऱ्याच दोन्ही ग्रुप्सवर जी अगदी हेक्टिक चर्चा जी चालायची कुठल्याही अडचणींविषयी वगैरे, ती बघून मला एकदम म्हणजे खरोखरच उगीच काहीतरी वायफळ गॉसिपिंग नाही, तर 99.99% व्हॉट्सॲपमध्ये सध्या नुसतं बाष्पळ चर्चा चाललेल्या असतात, गॉसिपिंग. त्याच्याऐवजी हे निदान काहीतरी आपण म्हणजे शिकत होतो या चर्चेतून. हे फार समाधानाची गोष्ट आहे. हो, हो. नक्कीच. हा, आता आपण एक काम करूया. जसं आपण म्हटलं की काही जणांना आपल्या भावना आणि मनोगत व्यक्त करायचे होते, पण एवढ्या सगळ्यांना मनोगत व्यक्त करता येण्या एवढा वेळ नाहीये आपल्याकडे तसा आज. आणि म्हणूनच मी दुसरी हे काढली, सूचना दिली की बऱ्याचदा आपण असं होतं की बोलू शकत नाही बरीच जण आपल्यातली, पण शांतपणे लिहून भावना छानपणे व्यक्त करू शकतात. काही जणांनी केलेल्याच आहेत त्या. पण तरी या फोरमवरती प्रत्येक बॅच मधल्या दोघा तिघा जणांना जर थोडंसं बोलायचं असेल, म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणा किंवा असं, तर जरूर बोला तुम्ही. आणि त्यामुळे एकमेकांचं काय अनुभव होते, कारण पुढच्या बॅचचे अनुभव वेगळे असणार, आधीच्या बॅचचे, नवीन बॅचचे अनुभव वेगळे असणार. तर ते जरा आधी आपण नवीन बॅच पासून सुरुवात करूया, दोघं किंवा तिघा जणांना संधी देऊया. हा, प्रारंभ ठीक आहे. हा, बोला. कोण? वासंती बोलते? वासंती बोला. हो सर. वासंती आहात? नमस्कार सर. हा, नमस्कार. हो हो हो. नमस्कार. अतिशय काय म्हणायचं आता, खूपच म्हणजे भावनापूर्ण आणि अतिशय सुंदर अनुभव होता सर हा. म्हणजे ऍक्च्युली संस्कृतचं सुद्धा येत नव्हतं, माहिती नव्हतं काहीच. पण तुमच्याकडनं शिकण्यामध्ये खूपच आनंद झाला, आनंद वाटला शिकण्यात आणि परीक्षा देण्यात पण. तुम्हाला सर्वप्रथम थँक्यू, खूप खूप थँक्यू. आणि हा, खूप छान वाटलं सर. ठीक आहे. हा, बरोबर. अजून नवीन संगीता ताई बोला. हा, खूप खूप सर धन्यवाद. की काल मी बाहेर होते त्याच्यामुळे लिहू नाही शकले. पण मला एकच सांगायचं की एक तर सगळ्यात आधी जेव्हा क्लास सुरू झाला आमच्या संस्कृतचा, त्यावेळी एक हम्म. संस्कृतचे गीता शिकतोय हे येतोय त्याच्यासाठी ह्याची जोड असावी आणि आनंददायी म्हणून प्रवास म्हणून एक सुरू केला. पण आधी आनंद झाला की तुमच्या आवाजाने मला देवीताई उन्नतीताई असतील किंवा तुम्ही असाल, आवाजाने खूपच भुरळ पाडली. जेव्हा शिकवत असायच्या तर ते खरंच अक्षरशः आवाजाकडे लक्ष द्यायचं. इतक्या गोड आवाजात सगळेजण शिकवायचा तुम्ही. आणि नावातच तुमच्या देव देवी यांनी आम्हाला उन्नतीकडे नक्कीच घेऊन जाणार आहेत असा एक आत्मविश्वास वाटला की खरंच आपल्याला यातून काहीतरी शिकायचंय. वा आनंददायी वा. प्रवास होता हा. छान. आणि जे आमचे बरोबरचे होते ते दिलीप सर असतील, पल्लवीताई असतील आणि ज्योत्स्नाताई, जे उत्तरातून असायचे, तर ह्यांचाही एकदम खूप खूप असं म्हणजे आधार होता की चला हे काहीतरी आपल्याला येतंय, आपण पुढे जाऊ शकतो.
आणि खरंच खूपच चांगल्या सुंदर रसाळ भाषेत म्हणतात ना, जे कठीण आहे ते सोपे करावे, जे सोपे आहे ते सहज करावे आणि जे सहज आहे ते सुंदर करावे. तर अशा रीतीने हा आपला संस्कृतचा क्लास खरोखरच सुरू झाला आणि तो आपण सुंदरतेपर्यंत आणून ठेवला सर्वांनी. खरंच कठीण असणारा, कठीण आहे संस्कृत, हे कठीण आहेच आहे, पण ते आम्हाला सहज सोपं आणि सुंदर करून शिकवलं. खूप खूप धन्यवाद तुमचे. लिहिण्यासारखं खूप काही आहे, पण मी गावी गेल्यामुळे काल काही लिहिता आलं नाही मनोगत. तर इथून पुढे पण हा प्रवास आम्हाला सर्वांना करायला खूप आनंददायी Doctor's in the वाटेल. office. आणि लिहिण्याची पण सराव होता तो अक्षरशः ह्या वयात सुद्धा. आणि अजून एक सांगायचंय की जे लहानपणी बिंबवलेलं असतं, आता मला वाटतं की आपल्या ग्रुपमधल्या सगळ्यांनी ह्याचा हा प्रवास आपला खरं तर शाळेत असताना सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं केलेला असणार आहेच. कारण आता जी एवढी 66 असेल, 67 असेल, 70 वर्षाचे एवढ्या आत्मीयतेने शिकत होतो आम्ही सर्वजण. तर शाळेच्या प्रवासात जसं मी माझा नंबर आलाच पाहिजे, मला चांगलं लिहिता आलं पाहिजे, अशी जी एक उर्मी असायची ती ह्या वयात सुद्धा आमच्या सर्वांच्यात टिकून होती. म्हणजे पल्लवी ताईंनी सांगितलं जसं की अक्षर सुंदर हवं. आणि खरंच हे लिहिताना माझ्याकडून एकाही शब्दाची खाडाखोड होऊ नये असं मनाला वाटायचं. खूपच खूपच सुंदर परीक्षेचा अनुभव सुंदर होता. तुमच्याकडून जे मार्गदर्शन असेल, पीडीएफ असेल किंवा जे काही अभ्यासासाठी जे काही लागणार होतं मटेरियल, आणि सर्वात प्रथम म्हणजे जो मेसेज जो क्वेश्चन्स असायचे त्याला तत्परतेनं उत्तर दिलं जायचं. हाही एक आनंद होता की आपलंही कोणीतरी बघतंय आणि विचारात घेतंय मत. हे फार फार सुंदर सर अनुभव होता खरंच. आणि इतक्या व्यापातून आम्ही हा करत गेलो. अक्षरशः मी सर्व्हिस करते, मला अजिबात वेळ नसतो. मी अक्षरशः 5ला यायचे, तिथून पुढे गीतेचा क्लास स्वतःच, आणि हा 9 ते 10चा क्लास अजिबात बुडवावा वाटायचा नाही. कधीच तो बुडला नाहीच. पण अक्षरशः इकडे तारेवरची कसरत करत आमची ती ऑनलाईनची लिंक चालूच असायची. वाटलं तर जेवण सुद्धा आम्ही नंतर ठेवत होतो. पण खूपच सुंदर. आणि या मला तर खरंच कौतुक करावं वाटेल, पल्लवीताई, दिलीप सर असतील, प्रसाद सर असतील, खूपच आहे, ज्योत्स्नाताई आहेत. नावं तर सगळ्यांचीच घेण्यासारखी आहेत की तर प्रत्येकाने आपण उत्साहाने आपल्या परीक्षेत भाग घेतला. असंच आपलं मार्गदर्शन आम्हाला मिळत राहावं आणि आम्हाला उन्नतीकडे घेऊन जावं हीच अपेक्षा. खूप खूप धन्यवाद सर. छान. अजून नवीन बॅच पैकी एखाद्याला बोलवू शकता थोडक्यामध्ये अगदी. हा सर, मी बोलू का? ज्योत्स्ना हा बोलते. हा, बोला. हा जोस. काल परीक्षा झाली आणि मला जरा बाहेर गावी जावं लागलं. ते आत्ताच आली जस्ट एक 10-20 मिनिटापूर्वी. आणि हम्म. क्लास जॉईन करते, त्यामुळे मला असं मनोगत लिहून व्यक्त करता आलं नाही. तर परीक्षा अतिशय अतिशय छान झाली होती. आणि मुळात तुम्हाला सांगू की अभ्यास करायची एक उर्मी तुम्ही निर्माण केली होती, देवीताईंनी, तुम्ही सगळ्या आपल्या सगळ्या ताईंनी आणि तुम्ही. त्यामुळे ना याच्याकडे कधी दुर्लक्ष नाहीच करावं असं वाटलं. आणि आमचा ग्रुप एवढा छान झालाय सर, की जो की तुम्ही बनवलाय, की कुठलीही शंका मनात आली की लगेच मेसेज केला की दुसऱ्या एका 2-4-5 मिनिटात तर त्याचं उत्तर आमचे सहकारी माझे असं हा दही पण द्यायचे. आणि सर तुम्ही म्हणा, देवीताई म्हणा, ह्या सगळ्यांनी इतका इमिजिएट त्याचा तुम्ही प्रतिसाद द्यायचा ना, हे म्हणजे हे धन्य वाटतं खरं तर. या तुम्ही तुमच्या ह्या वयात तुम्ही जे हे घेताय कष्ट दुसऱ्यांसाठी, आमच्यासाठी म्हणजे इतरांसाठी, तर आम्ही का आमच्यासाठी घेऊ नयेत, ही एक उर्मी माझ्यात निर्माण झाली की तुम्ही जर एवढं करताय तर आपण आपल्यासाठी नक्कीच काहीतरी करायला पाहिजे. त्यामुळं अभ्यास करत गेले आणि शेवटच्या ह्या आठवड्यात पण खूप छान आमची रिव्हिजन झाली. मध्ये 2-3 दिवस थोडी तब्येत बिघडल्यामुळे थोडासा घाळ पडल्यासारखं झालं होतं. पण मग शेवटच्या दिवशी असा विचार केला की नाही, आता आजचा एकच दिवस आहे आपल्या हातात. आणि सर पूर्ण 10 सगळ्याच्या सगळ्या 12च्या 12 पाठांची छान रिव्हिजन केली. आणि खूप सुंदर पेपर गेला. छान लिहिण्याचा प्रयत्न केला. शिक्षक असल्यामुळे थोडं लिहिण्याचा कंटाळा नाहीये मला. एक चांगली गोष्ट म्हणजे सांगते मी की आम्ही खूप लिहिलेलं रिटायरमेंट होईपर्यंत. पण अलीकडे या 7-8 वर्षात नव्हतं लिहिलेलं. तरी पण पेपर पूर्ण, फक्त एकच काळजी होती पेपर लिहिताना, की सगळा पेपर लिहायची इच्छा होती. ताईंनी सांगितलं होतं की शक्यतो सगळा पेपर मी लिहितेय, तुम्ही पण लिहायचा म्हणजे लिहू शकता तुम्ही पण. त्यामुळे मी पण तसंच केलं की पूर्ण पेपर लिहिला. पण तो लिहिताना असं मला वाटत राहिलं सारखं की होणार का पूर्ण आपल्याकडून. पण झाला तो. शेवटी 1 तास झाला की अंदाज येत आला की आपण ओलांडलंय आता, हे म्हणजे असं काही आपल्या हातात आहे असं वाटलं. आणि अतिशय म्हणजे मला तरी खूप छान समाधान वाटलं.
मुळात संस्कृत शिकायला लागलो, बऱ्याच खाचाखोचा कळायला लागलेल्या आहेत. म्हणजे आता नुसतं स्तोत्र म्हणत नाहीये, तर प्रत्येक शब्दात असं मनाला असं हे उरून जातं की अरे कुठली या शब्दाची काय विभक्ती असेल, मग त्याचा काय अर्थ होत असेल. असं सारखं भूयो भूयो नमः, ते भूयो म्हणजे काय असेल हे एकदा सरांना विचारायला पाहिजे. असं म्हणजे कळलं का की ह्या स्तोत्र वाचताना सुद्धा आता वेगळी काहीतरी मानसिकता तयार झालेली आहे की जी की खूप छान आहे शिकण्यासाठी. आणि या सगळ्याच पूर्णपणे श्रेय सर, म्हणजे तुम्हाला सांगू का, एक आश्वासक एक शब्द असतो बघा की असं एखाद्या व्यक्तीने आपल्याला लगेच रिस्पॉन्स द्यावा आणि खूप छान शब्दात द्यावा, आणि मग पुढचा माणूस आहे ना तो ती स्फूर्ती उचलतो आणि तो एकच फुल्लिंग लागतं माणसाला पेटायला. आणि मग तो तुमच्यात राहतात, तुमची ही कला आहे सर. आणि त्यामुळे ना माणूस असं पुढे जात, तुमचं मार्गदर्शन असंच लाभत राहणार आहे याची गॅरंटी आहे, आणि त्याचं आम्ही सोनं करणार आहोत. आमचा सगळा ग्रुप खूप छान आहे, छान मैत्रिणी पण मिळालेले आहेत, आणि ग्रुप पण खूप छान आहे. सगळे तुम्ही शिकवणारे सर, ताई त्या दोघी अतिशय सुंदर शिकताय. मनापासून आभार धन्यवाद. मानते. हो, धन्यवाद. धन्यवाद. मी बोलू का? आपण आता मी बोलू आपण वैशाली अगदी थोडक्यात वैशाली? बोला, कारण आपल्याला हा आपण काय करणार आहोत, आणि जसं मी म्हटलं ना, हो चालेल चालेल. प्रत्येकाने हो शांतपणे हो. आपले मनोगत लिहून पाठवा. आपण त्याची एक छान नाही मी लिहून स्मरणिका पाठवलंय ग्रुपवर. आठवले. हो हो, चालेल. हा, तसं तर मग राहू देऊ का? राहू द्या. मला वाटतं आपण जरा नवीन जुन्या बॅचच्या चालेल लोकांनाही संधी देऊया, त्यांचे अनुभव ऐकायला तर तुम्हाला चालेल मजा येईल जरा, कारण चालेल त्यांची चालेल. अनुभव आता पुढे ओके. कशी वाटचाल आहे ते समजेल. हो उषाताई बोला तुम्ही. चालेल चालेल. उषाताई. हा. सर, तुम्ही आम्हाला आतापर्यंत परिचय परीक्षेपर्यंत अगदी यशस्वी रीतीने आणून सोडलंय, तर म्हणून मी प्रयत्न केलाय की संस्कृत मधून 5 वाक्य लिहिण्याचा. हम्म. मान्याः गुरुवर्याः मम गुरु भगिनी बान्धवाः च अद्यस्मिन् अवसरे वयं सर्वे भारतीय विद्या भवनस्य सरल संस्कृत भाषा परीक्षा विभागस्य संस्कृत परिचयः इति परीक्षां दत्वा परमं प्रसन्नताम् अनुभवामः। अस्माकं गुरुवर्यः श्री प्रमोद देवल महोदयेन परमं नितान्तं परिश्रमं सहमानम् अस्मभ्यं ज्ञानं यच्छत। बालबोध पठन समये सः अस्माकं हस्तान् गृहीत्वा अस्मान् परिचय परीक्षायाः दातुं सक्षमं कृतवान्। देवल महोदयस्य अस्माकम् उपरि अतीव उपकारान् सन्ति। संस्कृत भाषा प्रचारार्थ सः सातत्येन यत्नवान् भवति। जय जय सत्संग समूह मुलुण्ड केन्द्रः संस्कृत परम्परायाः संवर्धनस्य महत् केन्द्रं भवेत् इति वयम् इच्छामः। सुरभारती विजयते तराम। थँक यू सर. खूप छान. बघा, म्हणजे बघा, नवीन बॅचलाही अंदाज आला असेल की किती तुम्ही, म्हणजे पुढची बॅच आपली किती पल्ला आता गाठते आणि असं छान लिहिते. बरोबर. खूप 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 छान वाटलं आणि अर्थ कळला. हो मला पण कळलं. व्हेरी नाईस. हो, गुड गुड. तेच आणि तेच. त्यांच्यामुळेच उषाताईंमुळेच आम्ही ग्रुपला जॉईन झालोय सर. आमच्या खूप बरोबर. साऱ्या भगिनी उषाताई आणि धनश्रीताईंनी फार फोर्स केला, त्यामुळे आम्ही जॉईन झालो. त्यांचेही खूप खूप आभार. बरोबर. अजून आपल्या जुन्या बॅच पैकी कोणाला बोलायचं आहे? कोणाला बोलायचं आपल्या? आम्ही लिहिलं आहे सर ह्याच्यात. तुम्ही लिहिलेलं आहे. हो, नाही नाही, आमच्या म्हणजे परिचयवाल्यांकडच्या अजून कोणी बोलायचं असेल तर. अच्छा ओके हा ओके. हा, परिचय परीक्षेचे नाही असेल तर हरकत नाही, म्हणजे पण माझी अशी इच्छा आहे की प्रत्येकाचे अनुभव युनिक असतील तर आपण एक, म्हणजे सगळ्यांना कंपल्सरी नाही, पण ज्यांना शक्य आहे त्यांनी लिहून पाठवावेत, आणि आपण त्याची एक सॉफ्ट कॉपी सगळ्यांना मग सर्क्युलेट करू. एक तुम्हाला एक स्मरणिका म्हणून होईल सगळ्यांना, असे आपल्या ओके सर्वांना. थँक्यू सर. थँक्यू हा. थँक्यू व्हेरी मच. हो थँक्यू. मी टाकतो सर उद्या, मी लिहिलंय मनोगत, उद्या हो, टाकतो ग्रुपवर. चालेल चालेल. हा, तर हे ठीक आहे. थोडक्यात आपण आठवूया हा याचा कार्यक्रम मनोगतांचा. ओके. नंतर दुसरं मला असं एक सुचवायचं होतं आता की आता जी पुढची जी वाटचाल आहे आपल्या दोन्ही बॅचेसची, म्हणजे परिचय बॅच आहे त्यांना आता 7 महिन्यांनी, म्हणजे साधारण 15-16 सप्टेंबरला त्यांचा पुढचा पडाव टप्पा जो असेल तो कोविदचा असेल. आणि कोविदला 4 पेपर्स आहेत. 4 पुस्तकं आणि 4 पेपर. आणि आपल्या हाताशी आता
जवळपास 7 महिने आहेत. हं. नंतर आपली जी आधी नवीन बॅच जी आहे की ज्यांनी आता प्रारंभ दिली, माझा असा विचार आहे की त्यांनी प्रवेश हं, आणि परिचय अशा 2 टप्पे पार करावे. म्हणजे म्हणताना 2 टप्पे वाटतील, पण तसे ते फार कठीण नाही आहेत, कारण आपण प्रवेशची परीक्षा ही इंटरनल घेऊ, मागे जशी आपण बालबोधची घेतली होती तशी. त्यामुळे त्यात तुमचा फार रिव्हिजन वगैरे मध्ये वेळ जाणार नाही. बरोबर. डायरेक्ट आपण परिचयाचा आणि अभ्यास सुरू करू शकू. आणि साधारण म्हणजे माझ्या डोक्यामध्ये असं आहे प्लॅनिंग, की प्रत्येक जी तुमच्याकडे सगळ्यांकडे आता पुस्तकांचे कम्प्लीट सेट आहे. बरोबर. हो हो त्यामुळे तर तुम्हाला काय पुस्तकं म्हणजे अगदी तुम्ही अंधारात चाचपडत नाही आहात. तुम्ही आजही अभ्यास करू शकता, वाचू शकता. कुतूहल किंवा उत्सुकतेपोटी तुम्ही बघितले पण असतील पुढची काही बऱ्याच जणांनी. तर माझा असा प्रस्ताव आहे की आपण एक एक महिन्याला एक एक पुस्तक पूर्ण करायचं, दोन्ही बॅचेस. आणि मग उरलेला वेळ रिव्हिजन, उजळणी, शंका वगैरे याच्यात किंवा गृहपाठ ह्याच्यामध्ये हे करायचा, की जेणेकरून हे जे निर्धारित टप्पे आहेत की परिचय, जे बॅचवाले जे आहेत ते विविध टप्पा पूर्ण करतील. आणि प्रारंभाचे जे आहेत ते प्रवेश आणि परिचय, म्हणजे डायरेक्ट तुम्ही परिचयला विद्याभवनचं सर्टिफिकेट तुम्हाला डायरेक्ट परिचयचं मिळेल, असं ऑफिशियल परीक्षा. तर असं आपण, माझा प्रस्ताव आहे. कोणाला काही विचारायचं याच्यावरती काय म्हणजे मी मी एक म्हटलं. विचारू का हा, बोला बोला. पल्लवी? हा म्हणजे तुम्ही परिचयाची परीक्षा सप्टेंबर मध्ये असं म्हणताय का? हा साधारण या विद्यापीठाच्या परीक्षा 2 टप्प्यात होतात. एक सप्टेंबर, मिड सप्टेंबर हा आणि मिड फेब्रुवारी. तर आता हा पुढची हा विद्याभवनचं सायकल आहे ते सप्टेंबर मध्ये येणार आहे. हा म्हणजे मग आम्ही आता प्रारंभ दिली ती प्रवेशचा अभ्यास आपलं इंटरनल तुम्ही काहीतरी म्हणलात आणि मग जसं जसं आपण सर जशी आपण बालबोर्डची परीक्षा घेतली होती बालबोधची इंटरनल, केली होती. हा तर हा तशी ती प्रवेशची करूया. आणि मग परिचयाला ओके. जाऊया. हं? हो तर म्हणजे प्रवेशला, सप्टेंबरला सरळ परी हा हो, म्हणजे आपण अभ्यासक्रम म्हणजे कुठलाही गाळणार नाही सप्टेंबर आहोत. पासून परीक्षेचा पण अभ्यास घेणार का असं? हा, प्रवेश आणि परिचय, आणि शेवटी तुम्ही परिचयला प्रवेश अपियर आणि व्हाल. परीक्षा दोन्ही. हा, ओके. असं. हो. अं, पण सर मला प्रवेश एक तर विचारायचंय. सर, हॅलो. हा बोला. हा बोला. सर मला एक विचारायचंय की हा आता जसे तुम्ही पीडीएफ दिले तसे हा सगळे पीडीएफ पुन्हा म्हणजे गुगलला ड्राईव्हला टाकणार का प्रत्येकाचे हो, आता? आता 2 गोष्टी आहेत. बरोबर. 2 गोष्टी आहेत. हं. आपल्याकडे एकतर पुस्तकं तुमच्याकडे सगळ्यांकडे आहेतच, मूळ हो पुस्तकं. हो बरोबर. हो नंतर हो हो प्रवेशच्या आणि परिचयच्या काही थोडंसं आम्हाला हात फिरवायचा आहे. पण प्रवेशच्या तर सगळ्या पीडीएफ आमच्या रेडी आहेत आमच्याकडे. हा, काहीतरी हा मायनर सुधारणा वगैरे असू शकतात त्याच्यामध्ये, पण ते तर ठीक आहे. कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट आहे. म्हणजे दरवेळेस आपण बघू तर आपल्याला नवीन काहीतरी सुधारणा करावीशी हं. वाटते. तर तसं काहीतरी होईल ते. हो. आणि ते करायलाच पाहिजे, म्हणजे कोणीच परफेक्ट कोणीच नसतं तसं. तर ते आपण करू, पण जवळपास ते मटेरियल आपल्याकडे रेडी आहे. तर तो तुम्हाला त्याचा फायदा मिळेल म्हणजे असं. पण ते गुगल ड्राईव्हवर टाकाल ना सर? हो, गुगल ड्राईव्हवर टाकू आपण. येस. हा म्हणजे हा, मग पुस्तक आणि हे दोन्हीचा रेफरन्स पण घेऊन पण अभ्यास तरी करायला पण सोपं नाही पडेल. पण तरी मी धडा पूर्ण झाल्याशिवाय त्या उत्तरांचं पीडीएफ टाकणार नाही. लक्षात घ्या. हा हो नाही चालेल काही की हरकत सर. नाही. चालेल ना हं? सर, पहिलं हा, कसं करत होतं कारण काय, तसंच होऊ द्या. धड्याच्या आधी जर उत्तरं दिली ना, तर हो शिक्षणशास्त्राचा सामान्य हे आहे की मग उत्कंठा कमी होऊन जाते, आणि मग म्हणजे हो खरंय. हो मुलांचंही मग लक्षही कमी होतं मग वर्गातलं, म्हणून तसं. अगदी अगदी चाल खरंय. चाल काही हरकत हा, नाही. थँक्यू. हो. इंटरनल परीक्षा कधी असेल मग सर? ती फायनल सप्टेंबर मध्ये असेल, प्रवेशची सा इंटरनल कधी असेल? बघू आपण, साधारण 2 सव्वा 2 महिन्यांनी असेल असं समजा. हं? आणि ओके. प्रवेशचे किती पेपर आणि परिचयचे किती पेपर असतात? प्रवेशचे 2 असतील आणि परिचयचे 3 असतील. 3 असतील. ओके हो. ओके. हं? ठीक तर बघूया आपण कितपत जमतं ते. तसं जमेल शेवटी जमेल आपण सर जमेल. म्हणजे आपण ठरवायचंय, देवाची इच्छा होईल असेल तसं होईल असं. आपण आपल्या चांगल्या उद्देशाने काहीतरी प्रयत्न करायचा आहे असं. ठीक आहे. इनफॅक्ट तुम्हाला असं माहिती नसेल, तुम्हाला माहिती असं नसेल पण आम्ही, एक मिनिट की आम्ही ऍक्च्युली हा तुमच्या बॅचला डायरेक्ट प्रवेशलाच बसवणार होतो आधी.
पण नंतर मग आमच्या लक्षात आलं की ते जरा फार घाईघाईत होईल, म्हणून मग आम्ही ते कमी केलं. म्हणजे पण ते कोर्स करेक्शन आपण करू शकतो मध्ये. हा, बोला रवींद्र. आम्हाला आणि आता कळालंय सर, आम्ही आमची रिव्हिजन प्रवेशची इंटरनल जरी असेल तर आमच्या ग्रुपनी आता केली तशी कव्हर करू शकतो. करेक्ट. रवींद्र बोला. हा सर, ते आपल्याकडे आता पुस्तकं जे आहे ते म्हणजे मराठीमध्ये जे आहे ते म्हणजे भाग 6 दिलेला आहे, 7 आणि 8 एकत्र दिलंय. हो, आणि 6, परत 7 आणि भाग 2 सामान्य हिंदी. सामान्य ज्ञानम 2 असं जे पुस्तक आहे ते. हा, ते 2 नंबर दिलाय. म्हणजे एकूण हो, माझ्याकडे 3च पुस्तकं आहेत. पुस्तकं 3 आहेत, पण त्याच्यात 7 आणि 8 एकत्र आहेत, त्यामुळे भाग एकूण 4 आहेत 7 तुमच्याकडे. आणि 8 एकत्र. हा, पण सामान्य ज्ञान हे हिंदीमध्ये आहे सर, मराठीमध्ये नाही आहे, माहितीये का? ठीक आहे, ते आपण देवी आपण डिटेल्स नंतर हे करू. हा, हो. ते बहुतेक मराठीत नसेलच म्हणून ते नाही देऊ शकलो हा. आपण. हा, प्रसाद बोला तुम्ही प्रत्येकाला. सर, मला पुढच्या बॅचला एक प्रश्न विचारावासा वाटतो. ते म्हणजे सरांनी आता सूचित केल्याप्रमाणे 2-2.5 महिन्याचा कालावधी प्रवेश परीक्षेच्या तयारी करता, म्हणजे परीक्षेकरता तयारी म्हणण्यापेक्षा अभ्यासासाठी रास्त वाटतोय का? हो, आणि विद्यार्थी म्हणून तुम्ही मला उत्तर द्या. नाही, कम्प्लीट करू शकतो आपण. आपण काय करायचं माहितीये का, एक तर सरांनी 1 तास जे घेतात, पाऊण तास, त्याऐवजी आपल्याला रोज 1 तास एक्स्ट्रा आम्ही दिला ना आपल्या स्वतःला, प्रॅक्टिस केली तर आपण कम्प्लीट करू शकतो. आणि प्रसाद, दुसरं एक आहे की बऱ्याचदा काय होतं, आपण शिकलेलं असतं, पण जो म्हणजे जसं तुम्ही पण शेवटचे जवळपास 3 आठवडे रिव्हिजन करण्यात म्हणजे इन्व्हेस्ट केले म्हणेल मी. मग त्याच्याऐवजी ती जी रिव्हिजन आहे ना, ती परिचयचा अभ्यास करताना एक लक्षात घ्या की प्रवेश आणि परिचय किंवा प्रारंभ हे कंपार्टमेंटलाइज आपला अप्रोच नाहीये. एक परीक्षा असते, त्याच्या भरोशावर त्याच्यावरती पुढचा इमला चढतो, बरोबर. त्यामुळे जेव्हा आपण प्रवेशचा अभ्यास परिचय सुरू करतो, तेव्हा प्रवेशचे कन्सेप्ट पुन्हा पुन्हा रिव्हिजिट होतच राहतात. आणि मला एक आयडिया द्यायची आहे नवीन बॅचवाल्यांना, की तुम्ही जर सर उद्या पहिला पाठ घेणार असतील तर आज तुमचा पहिला पाठ वाचून झालेला असला पाहिजे. प्रिपरेटरी करायचं. आपण थोडस बरोबर. ओके. नाही, तर आपण थोडस आता तर जास्त सिस्टमॅटिक होऊया. तर 2-3 माझे सजेशन्स आहेत तुम्हाला. आपण काय करूया माहितीये की प्रत्येक बॅचचा जो वर्ग, जरा म्यूट करा हा सगळ्यांनी. हा, तर काय करूया आता आपण, प्रत्येक बॅचचा जो शिकवणं म्हणजे ऍक्च्युअल जे क्लासेस आहेत ते आपले आठवड्यातनं 3 दिवस असतील. हा, एकतर आपण बघू, एकतर डायरेक्ट सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार, शुक्रवार, शनिवार, किंवा ऑल्टरनेट डेज या पद्धतीने. आणि म्हणजे मग दुसऱ्या 3 वेळी मी दुसरी बॅच घेईल. हा, म्हणजे आधी 3 दिवस एका बॅचला, प्रवेशच्या बॅचला, 3 दिवस कोविडच्या बॅचला, असं साधारण आपण बॅलन्स शिकवणं सुरू करू. कारण म्हणजे नाहीतर मला एकाच दिवशी दोन्ही बॅचेस तसंही घेणं हे फारच टॅक्सिंग होईल मलाही, नाही का. आणि वेळ आपल्याकडे म्हणजे 10 नंतर करणं शक्य नाही, रात्री 8च्या आधी लोकांना आपली कामं असतात वगैरे, त्यामुळे तेही शक्य नाही, आणि मलाही ॲटस्टेज एवढं करणं कठीण आहे. तर त्यामुळे साधारण आपण हा पॅटर्न साधारण 1 महिना हा मी जसा म्हटलेला आहे, एकतर ऑल्टरनेट डेज किंवा 3 दिवस 3 दिवस अशा पद्धतीने आपण सुरू करू. आणि आपल्या क्लासची जी वेळ राहील ती आजचा जो टाइम आहे आता 8:20 ते 8:55 असा राहील. हा, म्हणजे फक्त 1 दिवस म्हणजे म्हणजे आता टाइम. प्रवेश आणि परिचयचा क्लास. नाही, आता एक लक्षात घ्या, आता तुम्ही प्रवेश आणि नवी म्हणजे तुमची बॅच प्रवेश शिकेल नवीन बॅच. आणि दुसरी बॅच कोविद शिकेल, असं या पद्धतीने. ओके. हा, तर प्रवेश समजा आपण, तर मला असं वाटतं आधी आपण 3 दिवस सतत ठेवूया, मग काही वाटलं तर ऑल्टरनेट डेज करूया. हा, बघू कसं काय वाटतं. सर, चालेल सर. अल्टरनेट डेज हा, घेतलं तर मग जरा बरं पडेल ना बाकी सगळ्यांना अभ्यासाला पण. तुम्हाला पण आणि सलग बघूया चांगलं, आपण. सलग. कोविड हा, आणि हो, दुसरी गोष्ट द्यायला. तर अशा पद्धतीने आपण सुरू करूया अभ्यास थोडा थोडा. आणि दुसरी मी सांगितलं तसं, आता जरा थोडस म्हणजे आदल्या दिवशी किंवा वर्ग सुरू होण्याच्या आधी तो पाठ पूर्ण वाचून त्यातले तुम्हाला कठीण जागा, शब्द, जागा,
काय प्रत्यय विभक्ती वगैरे हे तुम्ही अंडरलाईन करून इनफॅक्ट त्याच्या डिफिकल्टीज तुम्ही जर ग्रुपवर टाकल्या तर जास्त चांगलं. हे जरा अपेक्षित आहे. म्हणजे आपण काय करू, वर्गातला जो टाइम आहे ना, जसं आपण पूर्वी शब्द वाचायचो नुसते शब्दांचे अर्थ, तर असं आपण आता वेळ त्यात जे समोर आहे तुमच्या ते उगीच क्लासचा वेळ त्यात व्यर्थ करायचा नाही. हा, जे होऊ शकतं घरी ते तुम्ही घरी करायचं. पण क्लासचा वेळ तो मुख्यतः कठीण आपले जे प्रॉब्लेम्स किंवा शंका आहेत त्याच्या निरसनासाठी किंवा कठीण याची उकल करण्यासाठी वापरायचा आपण. हं? तर या पद्धतीने जर आपण केलं आणि उरलेले 3 दिवस तुम्हाला मोकळे देतोय की ज्यांनी तुमचा जो स्व अभ्यास आहे, स्वाभ्यास, स्वाध्याय, तर तो व्यवस्थित होईल की जेणेकरून तुमचं तेव्हाच्या तेव्हा हे सगळं पक्क होत राहील असं. हं? तर अशा पद्धतीने आपण उपक्रम हा पुढे नेऊया. चालेल बघूया सर. कसं काय. हा, बघूया कसं काय ते चांगली आपण काही. कल्पना. हा, जसा ठीक प्लॅन. आहे. हा, काही ट्विकिंग करायचं असेल तर करता येईल मध्ये, असं काही हे नाही. पण एकाड एक साधारण एक. दिवशी वर्ग सर रास्त होईल. हा, एकाड एक दिवशी वर्ग असणं रास्त होईल. कसं करूया मग, एक आड एक करूया आपण. हा, म्हणजे एक दिवस शिकवलं त्याची म्हणजे उजळणी सगळ्यांना तुम्ही दुसऱ्या दिवशी. अभ्यासासाठी हा, थोडासा वेळ मिळेल. ठीक आहे हा, ना, असं एक आड असं एक करता करू, येईल. एक आड एक करूया, हरकत नाही. हा, मग मी हो नंतर मग डिसाईड करेल म्हणजे कुठल्या म्हणजे दिवस सोमवार कुणासाठी ते. बुधवार शुक्रवार आमचं ठेवलं तर चालेल. ठीक ठीक आहे ना, सगळ्यांना तसं करूया चालेल का. असेल तर असं. हा, नाही ठीक आहे, ठीक हो आहे, आलं लक्ष. हा, हो बरं. हो आता हो. सर दुसरं पण मी एक. थोडी वेळ वाढवा आणि क्लासची. वेळ वेळ म्हणजे भारतीय प्रमाण वेळेनुसार 8:20 ते 9 वाजेपर्यंत ना. हा, 40 मिनिटाचं आपलं जे झूमचं जे लिमिटेशन आहे त्यानुसार आपण करूया. हे सर आपण जे कधीपासून सुरू करणार वर्ग आपण? माझा असा विचार आहे की एक तर आपण उद्यापासून करू शकतो किंवा मग 23 ते 26 मी स्वतःच महाशिवरात्रीपर्यंत कुंभमेळ्याला चाललोय. मग तेव्हा मी नसणारच आहे. तर आपण नाहीतर मग डायरेक्ट अमावस्या संपल्यावर फाल्गुन महिन्यापासून 1 मार्चला वगैरे सुरू करूया, असं करता येईल. नाही सुरू नाही करा पण सर, तुम्ही मध्ये आता रजा सुरू घेणार करून असाल देऊ तर द्या सुरू ना करा. सर. सुरू बरं, करून लगेच द्या सुरू सर, करा वेळ ते. आहे अजून. ठीक आहे, चालेल. हा, मग तसं करूया. आता दुसरं मला थोडंसं जे बोलायचं होतं, एक 7 मिनिटं उरलेली आहेत त्यामध्ये, की जसं मी तुम्हाला वेळोवेळी म्हणजे प्रत्येक संस्कृत नवीन बॅच सुरू करताना आणि मधले 2-3 जे आपले गेट टुगेदर वगैरे जे कार्यक्रम जेव्हा होतात तेव्हाही मी सांगत आलेलो आहे की ही जी संस्कृत शिकवण्याची जी मला प्रेरणा आहे तर त्याचं मूळ उद्देश आहे की संस्कृत हे आपलं आपल्या धर्माची म्हणजे धर्मज्ञानाची किंवा आपलं जे सनातन धर्मचं जे फ्रेमवर्क आहे त्याची ही गुरुकिल्ली आहे. बरोबर. आणि मला जेव्हा लक्षात आलं की संस्कृतमुळे लोकांची गती खुंटलेली आहे म्हणून मी संस्कृत शिकवण्याचं हे सुरू केलं. हा, आणि बऱ्याच 5-6 बॅचेस झाल्या त्यामध्ये अशा. तर आता मला असं वाटतं की वेळ आलेली आहे की मी की तुम्हाला सगळं तर काही शिकवू शकत नाही, पण पण सगळं तर काही शिकवू शकत नाही, पण एक तुम्हाला तोंड ओळख आपल्या सनातन धर्माची, त्याची बेसिक तत्व काय आहेत. हं, आधी ती, नंतर मग इतर धर्म आणि आपले धर्म यांच्यामध्ये काय गुणात्मक कुठला फरक आहे. हा, बऱ्याचदा असं म्हटलं जातं सगळे धर्म सारखे आहेत वगैरे वगैरे, म्हणायला ठीक आहे, पण काय आपल्याला आपली वैशिष्ट्य माहिती पाहिजे. कारण दुर्दैवाने असं आहे की मला वाटते कोणालाही जर आज आपल्या धर्मात विचारलं कोणाला की तुमच्या धर्माची जर 10 वैशिष्ट्य सांगा तर 3-4 पॉईंटच्या वरती आपण कोणी बोलू शकणार नाही. आणि ते जे मुद्दे आहेत ते मी टेस्ट घेतलेली आहे ही, आणि बऱ्याचदा आपल्याच समजुती या भ्रामक आहेत असं माझ्या लक्षात आलं जे लोक सांगतात ते. म्हणजे तर आपण माझ्याकडून किंवा आपल्याकडून एक आपण छोटीशी सुरुवात करूया की हा एक छोटा ग्रुप पुरतं तरी त्या भ्रामक समजुतींचं निराकरण करून वास्तविक खरी समजूत काय असायला हवी त्याचं जरा एक स्पष्टीकरण धर्माविषयी. आणि नंतर आपल्या धर्माचा जो आधार आहे वेद, 4 वेद, 6 वेदांग, नंतर मग 4 धर्मशास्त्र, आणि बाकी उपवेद वगैरे, अष्टादश विद्या ज्याला म्हणतात. तर याची प्रत्येकाची थोडीशी तोंड ओळख असा माझा एक उपक्रम सुरू करण्याचा विचार आहे, अर्थात 1 मार्च नंतर. तर याविषयी अर्थात तो वेगळा विषय आणि तुमच्या याच्यानुसार ते होईल, त्यामुळे
प्रत्येकालाच ते जमलंच पाहिजे किंवा कंपल्सरी अशा अजिबात भाग नाहीये. हा, तुमच्या इंटरेस्टनुसार तुम्ही जॉईन होऊ पण शकता. हा उपक्रम खूप छान आहे सर. आम्हाला आवडेल शिकायला नक्कीच. नाही, वेद आणि करूया. उपनिषद. उपक्रम खरंच खूप खूपच छान. नाही सुंदर छान आहे. माहिती सर. हा हा सर आणि आणि तुम्ही खूप इंटरेस्टली शिकवताय ना, ते खूप आम्हाला म्हणजे हे हो, होतं तुमच्याकडून मनापासून. शिकायला घ्यावं जास्त आवडेल. वी परीक्षा आर पण ब्लेस्ड असणार फॉर का की नुसती माहिती असणार? काय सुचिता? त्याची परीक्षा पण असणार की नुसती माहिती असणार? माहिती. नाही नाही, हे बघा, परीक्षा अजून मी ठरवलं नाही त्याबद्दल. पण परीक्षा जर ठेवली जरी आपण समजा, तर त्याचा उद्देश एवढाच राहील की जेणेकरून आपला जरा अभ्यासामध्ये सिरियसनेस यावा इतपत. म्हणजे त्याचं काही टेन्शन घ्यायची कारण नाही. आणि ते मी कोणा विद्याभवन वगैरेशी संलग्न पण करणार नाही. ते मी म्हणजे अच्छा. मला जसं सुचतं आणि स्फुरतं तसं मी शिकवेन, किंवा मला जी माहिती आहे. आणि माझा अजिबात दावा नाही की मला सगळं काही माहिती आहे म्हणून. पण मला जे माहिती आहे किंवा आणि त्याच्याकरता मला तयारी पण करावी लागेल, कारण जे माहिती आहे ते असं थोडंसं विस्कळीत स्वरूपात आहे डोक्यामध्ये. तर ते थोडंसं मला व्यवस्थित त्याचं तयारी पण करावी लागेल. आणि माझ्या पुरता त्यात माझा फायदा किंवा स्वार्थ एवढाच की ही तुमच्याकरता किंवा शिकवण्याकरता तयारी करता करता एक काहीतरी आपल्याकडे एक म्हणजे अभ्यासक्रम म्हणा किंवा मटेरियल तयार होईल की जे आपण म्हणजे ज्याचा उपयोग आपण पुन्हा पुन्हा करू शकू. आणि कसं असतं की तुमच्यापैकी काही जण शिक्षक शिक्षिका आहेत, त्यांना माहिती असेल की शिक्षकाला सुद्धा म्हणजे शिक्षक जेव्हा ज्ञानदान करतो तेव्हा तो सुद्धा नवीन तो शिकत असतो. जे झालेलं आहे ते त्याची डिटेल्स त्याला अजून कळतात आतून. आणि माझा तो फायदा, तोच एक माझा स्वार्थ आहे, बाकी काही नाही. आणि जसं मी पूर्वी पण म्हणजे संस्कृत शिकतानाही जे मी ठरवलेलं आहे तेही असंच राहील की हे पूर्णपणे हा अभ्यासक्रम म्हणा किंवा काय, हे पूर्णपणे निशुल्क असेल. कारण यातनं तुम्हालाही काही म्हणजे अर्थप्राप्तीचा काही संभव नाहीये किंवा होणार नाहीये. आणि मलाही जे ज्ञान मिळाले कोणी शिकवलेलं किंवा पैसे घेऊन दिलेलं नाहीये, तेव्हा मला हे पैसे घेऊन विकण्याचा किंवा देण्याचा अधिकार पण नाहीये. तर त्याच पद्धतीने हा उपक्रम आपण सुरू ठेवू एवढंच. ओके सर. तो चालेल. 9:15 त्याची असेल का सर क्लास? हा चालेल तर सर, आवडेल सर. हा तर आता सो कसं नाईस, आहे की सो नाईस ऑफ यू. हो, आणि कसं आहे की आमचं ना म्हणजे तुम्हाला माहिती असेल की एक तर मी 9:15ला आपण प्रारंभचा घ्यायचो बऱ्याचदा. आणि बऱ्याचदा मी 9:15ला आमचा एक जय जय सत्संग म्हणून आमचा एक वेगळा ग्रुप आहे म्हणजे आध्यात्मिक परंपरेचा. तर त्यातले बरेच जण म्हणजे ते पण येतील याच्यामध्ये. त्यांनाही इच्छा आहे असं म्हणजे माझ्याकडनं ऐकून शिकण्याची वगैरे. तर ते पण जॉईन होतील अर्थात. म्हणजे तसा काही प्रश्न नाही म्हणजे. तर असा एक आपण म्हणजे आणि दुसरा एक मी हे उपक्रम सुरू करण्याचं अजून एक महत्वाचं कारण माझ्या लक्षात आलं की आजची परिस्थिती अशी आहे, आणि विशेषतः धर्म उपनिषद वेद याबाबत, की इंटरनेटवर प्रचंड मटेरियल उपलब्ध आहे. पण तुम्ही म्हणाल की यातलं अधिकृत मटेरियल कुठलं आणि यात सगळं 100% खरं आहे का? तर प्रत्येक याच्यामध्ये खरं आणि खोटं, म्हणजे खोटं मी म्हणणार नाही, कदाचित त्याचा हेतू चांगलाही असू शकतो, पण त्यांची समजूत चुकीची असते ज्यांनी ते इंटरनेटवर टाकलं त्याची. ओके, ते उत्साहाच्या भरात अर्धवट शिकलेले लोक पण ते मटेरियल टाकतात. आणि त्यामुळे काय मुद्दा कसा होता, जर एखादं धडधडीत खोटं असेल तर ते बाजूला आपण ठेवू शकतो, धडधडीत खरं असेल तरी प्रश्न नसतो. पण जेव्हा बेमालूम मिश्रण असतं ना, भेसळ असते, तेव्हा ती शोधणं फार कठीण असतं. आणि त्यांनी बऱ्याचदा आपण मिसडायरेक्ट होतो. बरोबर. तर आपला उद्देश हा आहे की त्यामुळे जे अधिकृत, अर्थात माझ्या दृष्टीने अधिकृत, पण आणि माझ्या दृष्टीने म्हणजे माझा जो विशेषतः मी अद्वैत मत किंवा शांकर सिद्धांत किंवा शंकराचार्यांचा जो मार्ग आहे तो, त्याच्यावर माझं हे आहे, अभ्यास आहे. तर त्याला अनुसरून मी सांगेन म्हणजे असं. सर तुम्ही याच्यात श्लोक किंवा असं घेणार का? कारण ते श्लोक तुम्ही उलगडून फार छान पद्धतीने सांगता आणि लोकोक्ती वगैरे पण तुमची सांगण्याची हातोटी फारच छान आहे, म्हणजे वाखाणण्यासारखी आहे. म्हणजे तसं स्वरूप असेल का? नाही, हा जो पहिला 1.5 महिना आहे ना, हा जास्त करून हा डिस्क्रिप्टिव्ह असेल, माहितीपर असेल. त्यात ओघाओघाने जर काही श्लोक अच्छा. आले हा तर हरकत नाही, पण हा हा मुख्य भर हा श्लोक द्यायचे म्हणून श्लोक असं नसेल ते.
ओके. जसं आता अच्छा प्रवेशमध्ये हो गीतेचे आपण 15 श्लोक बघितले निवडलेले. हो हो तसं इथं तो प्रकार नसेल. ओघाओघाने काही काही श्लोक येतील वेदांच्या महतीचे वगैरे वगैरे असे, तर त्याचं आपण स्पष्टीकरण करूया असं. अच्छा, पण आणि ते संस्कृत वेगळं आहे ना, कारण आत्ताच आपण आदी ग्रंथ वगैरे जरा 2 दिवसापूर्वी हो अभ्यास झाला होता, तर हो ते ते म्हणजे थोडंफार लौकिक वेगळं संस्कृत असेल. वेगळं आणि ते हा तर घेऊया ओके जसं ओके ओघाओघा देईल तसं घेऊया. त्याच्या पुढे मग काय चालेल. करायचं माझ्या डोक्यात अजूनही काही कल्पना आहेत. त्याच्यानंतर काय करायचं 1.5 महिन्यानंतर वगैरे. पण बघूया, म्हणजे सध्या की मी सांगत नाही त्याबद्दल. हो, आणि वेळ पण काय असेल? वेळ हो 9:15 म्हणजे साधारण आपण हा 10-20 म्हणजे हा आपला क्लास जो असतो आपण 40 मिनिटं चालतो हो आपला, आणि तो साधारण हो आपला 9:15 आपला सुरू होईल असा. म्हणजे 15 मिनिटाची अच्छा मध्ये मला पण गॅप मी घ्या. ठेवेल. हो हा हो असा. हो 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 आणि तो चालेल. आणि ओके किती दिवस तर चालेल किती सर वेळ हा पाहिजे? क्लास? हाही हा, तर 40 किती वेळ मिनिटच. चालतं? याच लिंक लिंक दोघांची सेमच असेल. झूम लिंक हीच लिंक असेल नाही आपली. नाही, नाही, किती दिवस दिवस विचारतोय. चालेल हा क्लास? माझा अंदाज आहे साधारण 1.5 महिना चालेल असं मला वाटतं. पण आता अच्छा. हे कसं आहे ना, माझं सांगू शकत नाही मी. कारण कसं आहे, चर्चा कशी होते काय होतं त्याच्यावरती थोडं म्हणजे आपल्याला काही कोणी बंधन टाकलेलं नाहीये की अमुक एक दिवसात करा म्हणून. त्यामुळे जसं चालेल तसं ओघाओघादी चालेल. पुढची परत जेव्हा रिपीट करू तेव्हा आपल्याला नक्की अंदाज देता येईल. पण ही पहिलीच वेळ असल्यामुळे हो असं मी काही नक्की सांगू नाही शकणार तुम्हाला हा सध्या तरी. रोजच असेल का क्लास? सध्या तरी माझा विचार आहे की 6 दिवस ठेवावा. 9:15 ते हम्म, पुढे असं 9:55 हम्म. पर्यंत. पण बघूया, म्हणजे म्हणजे समजा साधारण वाटलं पण 8:20 ते हो ना 8:20 ते 10 असं होईल ना, म्हणजे एक 15 मिनिटं मधली सोडल्यास. हो. सध्या माझं शेड्यूल जवळपास तसंच असतं. म्हणजे 8:20 नंतर मी 10 वाजेपर्यंत घरच्या लोकांपासून हो दूरच असतो तसा. हो 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 ओके. बघूया आपण तर कसं होतं ते. स्टडी काय मटेरियल काय वर्ग असं असणार आहे का? तुम्हीच दाखवणार? स्टडी नाही मटेरियलचं काय असणार तसं आहे का कसं? नाही. काय काय माहिती आहे का, स्टडी मटेरियलचा तोच प्रॉब्लेम आहे की जे मटेरियल बाजारात अवेलेबल आहे ना, ते म्हणजे खरं खोटं असं काही ठीक आहे ते बघू आपण. म्हणजे लेट इट गेट अनफोल्डेड ऑन इट्स ओन असं. हा त्याचं की फारसं सध्या तुम्ही जे शिकवणार आहे, तुम्ही हा जे शिकवणार आहात ते म्हणजे कसं म्हणजे आम्हाला नाही. कॉपी कसं वगैरे असं आहे मिळू शकते कसं का? कसं आहे की मी तुम्हाला तोंडओळख करून देईन, आणि मग त्याच्याविषयी अच्छा. त्याला काही ते माहितीपर पूरक ज्याचं काही स्टडी मटेरियल असेल ते मी तेव्हाच्या तेव्हा देईन. ओके. की हा, जे चालेल माझ्या चालेल. दृष्टीने ते व्हॅलिडेटेड असेल असं. हा व्हॅलिड. ओके हा असं. ओके, थँक्यू सर. उद्या हा. कोणाचा उद्यापासून क्लास चालू असेल करायचं, सर? उद्यापासून क्लास चालू करायचा ना सर? जसं जसं आपण परवा मी ते तुम्हाला काही पुस्तकं आपण गेट टुगेदर मध्ये देण्यात आली होती की गुरुबोध सार किंवा नाही का ईशावास्य उपनिषद किंवा हे गीता प्रवचनी वगैरे. तर ती दे आर काइंड ऑफ ऑथोराइज बुक्स काइंड ऑफ. तर तशाच पद्धतीचे काही असतील तर मी सांगेल तसं. चालेल. उद्यापासून चालू तर करायचा उद्या क्लास सर? कोणाचा क्लास असेल? तर ठीक आहे. मी उद्या उद्या आपण कोणाचा ग्रुपवरती असेल? उद्या मी सांगेल. आता जरा एक बेसिक चर्चा झाली ना, आपण सकाळीपर्यंत मी मेसेज टाकेल तुम्हाला कसं काय करणार आहे ओके. तुम्ही चालेल कसं. चालेल. हा? चालेल सर. आणि मध्ये 23 ते 26 तर मी बाहेरच असेल, त्यामुळे प्रश्न नाही याच्याकरता. बर हो हो ओके ठीक सर, आहे. जय गुरु. चला, जय गुरु. सगळ्यांना ओके. धन्यवाद. जय गुरु. एकदम जय गुरु. 3 जय दिवस तुम्ही गुरु. क्लास जय गुरु. घ्याल जय आणि गुरु. 3 दिवस तर आम्ही सगळे एकत्र तर मिळून अभ्यास केलाय. उद्याला कुठल्या वर्गाची सुरुवात सांगतो असेल? प्रसाद. मी सांगतो, मी मेसेज टाकतो मी प्रसाद. हो चालेल. धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद. ओके सर. ओके. थँक्यू व्हेरी मच. हा? जय गुरु. चला. ओके जय सर. गुरु. जय गुरु. जय गुरु. जय जय गुरु. गुरु सर. जय जय गुरु.